नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. शिवजन्मोत्सव अभूतपूर्व रोषणाईने आसमंत उजळला. सामाजिक उपक्रमांनी जपली दातृत्वाची परंपरा, लहान थोरामध्ये उत्साह. इतिहासाच्या पाऊलखुणा जपत वर्तमानातील कर्तव्याची साक्ष आज शहराने दिली. भगवे झेंडे, ढोल ताशाच्या कडकडात, जय भवानी जय शिवरायांच्या गगनभेदी गर्जना अवघ्या शहराच्या श्वास शिवमय झाल्याची प्रचिती आली. साजरा झालेल्या शिवजन्मोत्सव हा स्फूर्तीचा मूर्तिमंत सोहळा ठरला. पूर्वसंध्येला छत्रपती पुतळा परिसर अभूतपूर्व रोषणाईने उजळला होता. फटाक्याची रोषणाईने आतिषबाजी नागरिकांचे डोळे दिपवत होती, तर रक्तदान, अन्नदानासारख्या सामाजिक उपक्रमातून शिवरायांना अनोखी मानवंदना देण्यात आली. प्रभावती नगरी शिवमय झाली असून हा नेत्रदीपक सोहळा प्रत्येकाने आपल्या अंतःकरणात साठवून ठेवला आहे. परभणी शहरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गेल्या 15 वर्षापासून पंकज टेलरच्या या मित्रमंडळा व सहकार्याच्या वतीने या ठिकाणी अन्नदान, खिचडी वाटप करण्यात येते. पाणी आणि इतरही सोयी त्यांनी या माध्यमातून केल्या आहेत. परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत. परभणीवासियांना शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा. आणि हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी 15 ते 20 वर्षापासून कंटिन्यू करतो आहे. आणि येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचं आणि त्यांचं स्वागत करतो. आज या ठिकाणी पूर्ण जिल्ह्यातील भाविक भक्त या ठिकाणी आलेले आहेत. आपण हा स्तुत्य असा कार्यक्रम राबवलेला आहे. काय संदेश देणार जनतेला? संदेश काय देणार? सगळ्यांना सेवा करणं हे आमचं काम आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनासाठी आलेले लोक असतात, त्यांच्यासाठी काहीतरी सेवा म्हणून पाणी वाटप, खिचडी वाटप हे दरवर्षी करतच असतो. सर्वांनाच असतो. शुभेच्छा. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.